शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यातून जाणार आहे? मित्रांनो, महाराष्ट्र हे देशाच्या प्रगतीचं इंजिन मानलं जातं। राज्याच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सध्या आपल्याकडे समृद्धी महामार्ग आहे। पण आता त्याहूनही मोठा एक आध्यात्मिक तसेच आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा असा एक नवा महामार्ग साकारला जात आहे, तो म्हणजे शक्तिपीठ महामार्ग। सुमारे 805 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग केवळ रस्ता नसून तो महाराष्ट्राच्या भक्ती आणि शक्तीचा संगम आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या महामार्गाचा मार्ग, त्याचे फायदे आणि तो कोणत्या जिल्ह्यातून जाणार आहे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, शक्तिपीठ महामार्गाचे अधिकृत नाव महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग असे आहे। हा महामार्ग वर्धापासून सुरू होऊन थेट गोव्यातील पत्रादेवीपर्यंत जाणार आहे। याला शक्तिपीठ म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे हा महामार्ग प्रमुख 3.5 शक्तिपीठे, 2 ज्योतिर्लिंगे आणि अनेक तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे। यामुळे भाविकांचा प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी होईल आणि विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र व कोकण हे विभाग एकमेकांशी अधिक घट्ट जोडले जातील। हा महामार्ग महाराष्ट्रातील एकूण 12 जिल्ह्यातून जाणार आहे। आपण प्रत्येक जिल्ह्यानुसार या मार्गाचा प्रवास समजून घेऊया। नंबर 1, वर्धा आणि यवतमाळ विदर्भ विभाग। या महामार्गाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून होईल। वर्धा जिल्ह्यातून हा महामार्ग पुढे यवतमाळ जिल्ह्यात प्रवेश करेल। विदर्भातील या 2 जिल्ह्यांमुळे इथल्या कापूस उत्पादक पट्ट्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल। नंबर 2, नांदेड, हिंगोली आणि परभणी मराठवाडा विभाग। यवतमाळवरून हा महामार्ग मराठवाड्यात प्रवेश करेल। हिंगोली आणि नांदेड ही धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे या मार्गावर असतील। विशेषतः माहूरची रेणुका माता आणि नांदेडचा गुरुद्वारा येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी हा मार्ग वरदान ठरेल। परभणी जिल्ह्यातील कृषी क्षेत्रालाही याचा मोठा फायदा होईल। नंबर 3, बीड, लातूर आणि धाराशिव मराठवाडा विभाग। मराठवाड्याच्या हृदयातून जाताना हा मार्ग बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना जोडेल। परळी वैजनाथ आणि तुळजापूरची भवानी माता या महामार्गामुळे थेट जोडली जातील। या भागातील दुष्काळी पट्ट्यात उद्योगांची नवीन संधी निर्माण होईल। नंबर 4, सोलापूर आणि सांगली पश्चिम महाराष्ट्र। मराठवाड्यानंतर हा महामार्ग पश्चिम महाराष्ट्रात प्रवेश करेल। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर या मार्गामुळे अधिक सुलभ होईल। सांगली जिल्ह्यातील द्राक्ष आणि साखर पट्ट्याला कोकण आणि गोव्यातील बाजारपेठेशी जोडण्याचे काम हा मार्ग करेल। नंबर 5, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग दक्षिण महाराष्ट्र व कोकण। शेवटी हा मार्ग कोल्हापूर जिल्ह्यात येईल, जिथे अंबाबाईचे दर्शन घेऊन तो सह्याद्रीच्या घाटातून कोकणात उतरेल। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी येथे या महामार्गाचा शेवट होईल। यामुळे कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल, गूळ आणि कोकणातील आंबा, काजू थेट विदर्भापर्यंत पोहोचू शकतील। शक्तिपीठ महामार्ग खऱ्या अर्थाने तीर्थाचा मार्ग आहे। महालक्ष्मी कोल्हापूर, तुळजाभवानी तुळजापूर, रेणुका माता माहूर ही शक्तिपीठे आणि वणीची सप्तशृंगी नाशिक जोडून अशा 3.5 शक्तिपीठापैकी 3 या मार्गावर किंवा जवळ आहेत। तसेच औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ ही ज्योतिर्लिंगे आणि पंढरपूर, नरसिंहवाडी यासारखी पवित्र स्थाने या मार्गावर जोडली गेल्याने धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल। तसेच हा महामार्ग फक्त प्रवासासाठी नाही तर याच्या कडेला इकॉनॉमिक कॉरिडॉर विकसित केले जाणार आहेत, ज्यामुळे फूड प्रोसेसिंग युनिट्स, लॉजिस्टिक पार्क्स आणि IT हबचा समावेश असेल। विदर्भातील संत्री, मराठवाड्यातील डाळिंबे आणि कोकणातील फळांना गोव्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि बंदरापर्यंत पोहोचवणे सोपे होईल। यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होतील। या व्यतिरिक्त सध्या नागपूर ते गोवा प्रवासासाठी साधारणतः 18 ते 22 तास लागतात। शक्तिपीठ महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हे अंतर केवळ 8 ते 10 तासात कापता येईल। या प्रवासाचा वेग ताशी 100 ते 120 किलोमीटर नियोजित आहे। इंधनाची बचत आणि प्रदूषणात घट हे या प्रकल्पाचे आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे। शक्तिपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या भविष्यातील प्रगतीचा गेम चेंजर ठरणार आहे। जरी जमीन संपादनाबाबत काही ठिकाणी आव्हाने असली तरी सरकार आणि प्रशासन यावर काम करत आहे। एकदा का मार्ग पूर्ण झाला की महाराष्ट्राच्या नकाशावर समृद्धी महामार्गासोबतच शक्तिपीठ महामार्ग ही एक नवी ओळख निर्माण होईल। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, या महामार्गामुळे तुमच्या जिल्ह्यात काय बदल होतील? कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।